शिवाय। शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो। आज प्रदोष व्रत आहे। या दिवशी तुम्हाला वाळूपासून तयार केलेल्या पिंडीची पूजा करायची। त्या पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे आपल्या प्रदोष व्रत कथेची पोथी, बेलपत्र, कापसाचे वस्त्र, तांबूल म्हणजे खायचं पान, त्याच्यावर 1 रुपया आणि सुपारी ठेवू नये, याला तांबूल म्हणतात। शिरा आणि पंचामृत। या साहित्यापासून आपल्याला पूजा करायची। प्रथम तुम्हाला वाळू स्वच्छ धुवून चाळणीने चाळून जी मऊ वाळू असते ती घ्यायची। त्या वाळूपासून आपल्याला एक छानशी पिंड तयार करायची। त्या पिंडीला जे पुढचं टोक असतं त्या टोकाला हळदी कुंकू लावायचे आणि जो वरचा भाग असतो त्याला आपल्याला एबिताच्या 3 रेषा ओढायच्या आहेत आणि त्याची पूजा करायची। जेव्हा तुम्ही वाळूची पिंड तयार कराल तेव्हा त्याच्यावर एक फूल अर्पण करायचे आणि ते फूल पांढऱ्या कलरचं असावं, कारण शिवशंकराला पांढरी फुलं खूप आवडतात, म्हणून पांढरीच फुलं आजच्या प्रदोष व्रताला तुम्ही वापरायचे आहेत। जेव्हा आपण प्रदोष व्रत पहिल्यांदा करतो तेव्हा ते शनिवारी करायचं असतं, म्हणजे शनी प्रदोष हा आपला पहिला प्रदोषाचा उपास असेल आणि तिथून पुढे तुम्ही प्रदोष व्रत कंटिन्यू करू शकता। तुमच्या मनातील इच्छा आणि तुमच्या मुलाबाळांच्या आरोग्यासाठी, सुख शांतीसाठी, त्यांच्या पुढील आयुष्यात चांगलं होण्यासाठी तुम्ही आजचं हे प्रदोष व्रत करू शकता। या व्रताचे काही नियम नाही आहेत, फक्त तुम्ही सकाळी उपवास करू शकता आणि संध्याकाळी आपल्याला देवाला नैवेद्य म्हणून शिरा आणि पंचामृत अर्पण करायचे। नैवेद्य हा एकाच धान्यापासून बनवलेला असावा आणि ते आहे गव्हापासून रवा तयार करता येतो, त्याचबरोबर शेवया, याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि उपास सोडताना फक्त शिरा खाऊनच उपास सोडायचा। जर तुम्हाला जॉबसाठी जायचं असेल तर तुम्ही रात्री 12 नंतरही जेवू शकता, पण प्रदोषचा पूर्ण दिवस म्हणजे उद्या 3 जुलै वार बुधवार या दिवशीचा पूर्ण दिवस धरून तुम्ही गुरुवारी म्हणजे 12 नंतर उपास सोडू शकता। श्री स्वामी समर्थ।